नमस्कार विद्यार्थ्यांनो, पुन्हा एकदा मराठी ऑनलाईन तासिकामध्ये मी तुमचं स्वागत करते. आज आपण अभ्यासत होतो मोठे होत असलेल्या मुलांनो हा स्थूल वाचनाचा पाठ आपण आज अभ्यासणार आहोत. डॉक्टर अनिल काकोडकर हे या पाठाचे लेखक आहे आणि यांनी या पाठाद्वारे विद्यार्थ्यांना म्हणजेच मुलांनो तुम्हाला जे तुम्ही मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून या पाठाची रचना केली आहे. त्यांना आलेल्या बार्कमधील अनुभव त्यांनी इथे सांगितलेले आहेत. 2 अत्यंत महत्त्वाचे अनुभव आज आपण अभ्यासणार आहोत. त्यातील पहिला अनुभव आपण अभ्यासलेला आहे. आता आपण दुसरा अनुभव अभ्यासूया. आता दुसरा अनुभव सांगतो. ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. म्हणजेच लेखक इथे सांगत आहे दुसऱ्या अनुभवाला ते सुरुवात करत आहे. ट्रेनिंग स्कूलमधील म्हणजेच प्रशिक्षण शाळेतील प्रशिक्षण संपवून जेव्हा लेखक बार्कमध्येच इंजिनियर म्हणजेच अभियंता म्हणून रुजू झालेत तेव्हा तेथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आले. म्हणजेच जेव्हा लेखक आपलं प्रशिक्षण संपवून बार्कमध्येच अभियंता म्हणून तिथे कामास रुजू झाले तेव्हा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करायला सांगण्यात आलेत. मेटलायझिंग याचा अर्थ आहे मुलांनो की एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावरील धातूचे आवरण चढवणे होय. या प्रक्रियेवर त्यांना काम करायला सांगण्यात आलेत. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती पण कोणीही ती वापरली नव्हती. लेखक सांगतात या मेटलायझिंग प्रक्रियेवर करण्यासाठी तेथे यंत्रसामग्री म्हणजेच यंत्रांची उपकरणे होती पण आतापर्यंत कोणीही ती वापरली नव्हती. म्हणून मी म्हणालो मी यावर काम करतो पण यासाठी मला एक वेल्डर व एक फोरमन याची गरज आहे. जेव्हा लेखकाला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करायला सांगितलं तिथे यंत्रसामग्री म्हणजेच उपकरणं असूनही तेथे त्याचा वापर कोणीही केला नाही. हे लेखकांनी पाहिलं आणि मग लेखकांनी म्हणाले की मी यावर काम करतो पण मला मदतीसाठी वेल्डर व फोरमन याची आवश्यकता आहे. वेल्डर याचा अर्थ आहे मुलांनो धातूची जोडणी करणारा व फोरमन म्हणजेच या कामगारांचा जो मुख्य आहे तो ज्या वेळेस काम सुरू आहे तेव्हा मजूर आवश्यक असतात, कामगार आवश्यक असतात. त्या प्रशिक्षणार्थी मजुरांसोबत जो मुख्य आहे तो काम वाटून देतोस त्या कामाचा जो मुख्य असतो त्याला फोरमन असे म्हणतात. तेव्हा लेखकाला यांची आवश्यकता होती आणि म्हणून त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ती मागणी केली. तेव्हा मला सांगण्यात आले तुला आता काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःला सर्व करावे लागेल. म्हणजेच जेव्हा लेखकांनी मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करण्यास सांगितलं आणि लेखक ते तयार झालेत पण त्यांना वेल्डर आणि फोरमन याची आवश्यकता आहे आणि त्यांनी मागणी करताच त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की हे काम तुला एकट्यानेच करावं लागेल, यासाठी तुला कशाचीही मदत मिळणार नाही. वरिष्ठाची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलेत. आता वरिष्ठाची अधिक आज्ञा होती, आदेश होता. आज्ञा म्हणजेच आदेश आणि म्हणून लेखकाने त्या प्रक्रियेवर काम करायला सुरुवात केली. बरीच धडपड म्हणजे प्रयत्न करून ते काम त्यांनी पूर्ण करून दाखवले. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ते काम पूर्ण झाले असं पाहिलं आणि लेखक हे काम उत्तम पद्धतीने करत आहेत आणि म्हणून त्यांनी या कार्यक्रमाचीच म्हणजेच मेटलायझिंग प्रक्रियेची व्याप्ती म्हणजेच मुलांनो विस्तार वाढवला. हे करूया ते करूया असं बरंच काय म्हणाले आणि मग विचारलं आता सांग तुला काय पाहिजे. तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखीन जे हवं असेल ते सर्व मिळेल. यावर मी म्हणालो आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करीन. म्हणजे जेव्हा लेखकांना सांगण्यात आले की या प्रक्रियेवर तुला स्वतः एकट्यानेच काम करावं लागेल, तुला काहीच मदत मिळणार नाही आणि हे ऐकताच लेखकाने वरिष्ठाची आज्ञा पाळून ते काम
खूप प्रयत्नाने पूर्ण करून दाखवले. तेव्हा वरिष्ठ अधिकारी हे काम बघून खुश झाले आणि त्यांनी मग या कार्यक्रमाची व्याप्ती म्हणजे विस्तार वाढवला आणि हे करूया ते करूया अशा पद्धतीनं सांगण्यात आले. आणि मग त्यांना विचारलं की तुला आता काय पाहिजे? तुला वेल्डर आणि फोरमनसुद्धा मिळेल, म्हणजे जे हवं असेल ते सर्व मिळेल. पण लेखकाने तेव्हा त्यांना सांगितलं की मला आता काहीच नको, मी स्वतः सर्व करेन. कारण की हे काम करताना लेखकांना आलेल्या अडचणीचं त्यांनी बारकावे पाहिले. आलेल्या अडचणी त्यांनी स्वतः अनुभव घेऊन ते दूर केले. त्यामुळे त्यांना उत्कृष्ट पद्धतीने ते काम करता आले आणि म्हणून त्यांना आत्मविश्वास आला काम करताना. आणि म्हणून ते त्यांनाच म्हणाले की मी एकटा करेन, मी आता ते मला कोणाचीही मदत नको. तेव्हा त्यांचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आतापर्यंत ते काम झालेच नव्हते. म्हणून आम्ही तुला वेल्डर आणि फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. आता ते तुझं ऐकतील, कारण त्यांनी पाहिलंय तू ते करू शकतोस. आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. म्हणजेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना काम सांगितलं. काम लेखकाने स्वतः एकट्याने केलेत. आणि मग त्यांच्यावर खुश होऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुला आता जे हवं असेल ते मिळेल. पण लेखकाने तेव्हा त्यांना उत्तर दिले की मला आता काही नको, मी ते स्वतः करीन. तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना समजावून सांगितले की याआधी जे जे लोक आलेत ते फक्त मागण्या करत होते आणि या वृत्ती म्हणजे स्वभावामुळे ते काम कधीच पूर्णत्वास नेले नाही आणि म्हणून तुला फोरमन आणि वेल्डर दिले नव्हते. मात्र आता तुझ्या हाताखाली जे लोक आहेत ते तुझं ऐकतील, कारण त्यांनी पाहिलंय तुला ते येतंय आणि ते तुझं ऐकतील. आणि म्हणून लेखकाला ते म्हणाले तुला जे काही हवं असेल, जेवढे माणसं तुला आवश्यकता असेल ते तुला मिळतील. आणि त्याचबरोबर लेखकाला हेही म्हणाले की तू ही लक्षात घे की एकटा काम, एवढं मोठं काम, एवढा विस्तार, एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. त्याला इतरांची मदतही आवश्यकता आहे. म्हणजेच एखादं काम मोठं असेल ते योग्य पद्धतीने कौशल्यपूर्ण करायचं असेल तर त्याला अनेकांची मदत आवश्यकता असते. आणि म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. आणि म्हणून त्यांनी म्हणाले की तुला जेवढे लोक पाहिजे ते घे, ते तुझं ऐकतील, कारण त्यांनी ते तुला पाहिलं तू ते करू शकतोस आणि तू त्यांच्याकडून ते कामं चांगल्या पद्धतीने करून घेऊ शकतोस. म्हणजेच लेखक म्हणाले पुढे थोडक्यात काय, जर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना काम सांगा. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. म्हणजेच लेखक इथे सांगतात जेव्हा मेटलायझिंग प्रक्रियेवर काम करण्यास सांगितलं, लेखकांना कुठल्याही मदत मिळाली नाही आणि लेखकांनी मोठ्या प्रयत्नाने धडपड करून ते काम पूर्ण केलेत. म्हणजेच ते काम कसं आहे ते स्वतः करून पाहिले, आलेल्या अडचणी दूर केल्या आणि मग कौशल्य प्राप्त झाल्यानंतर ते वरिष्ठांना आवडलं आणि त्यांनी त्यांची व्याप्ती वाढवली आणि मग त्यांना सांगितलं तुला जे हवं असेल ते मिळेल, वेल्डर आणि फोरमनसुद्धा मिळेल. कारण की त्यांनी ते पाहिलं की तुला ते येतंय आणि म्हणून तुला जे हवं आहे ते तुला मदतीला नक्कीच येतील. म्हणजेच लेखक इथे सांगतात जोपर्यंत आपण स्वतःला ते काम येत नाही आहे, आपण कुशलतेने काम करत नाही, त्यामध्ये आपल्याला प्रभुत्व येत नाही आहे, तोपर्यंत आपण दुसऱ्यांना ते काम कर असं म्हणू शकत नाही. आणि म्हणून लेखक इथे सांगतात की आपण ते आधी जे काम करतोय ते आधी स्वतः करून दाखवायचं आहे आणि मग ते काम इतरांना सांगू शकतो. म्हणजेच आपल्याला येत नसताना आपण दुसऱ्यांना ते काम सांगणं हे अत्यंत अयोग्य आहे. आणि हा अत्यंत महत्त्वाचा धडा म्हणजे शिकवण या दुसऱ्या अनुभवातून लेखकाला समजलाय आणि ते शिकलेत. म्हणजेच मुलांनो, आपण सुद्धा एखादं कौशल्य पूर्ण करून काम करून दाखवायचं,
मग आपण दुसऱ्यांना ते काम सांगू शकतो. असा अत्यंत बहुमोल संदेश लेखकाला इथे सांगायचा आहे. तर मुलांनो, जवळपास 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. आणि लेखक म्हणतात, मुलांनो, जवळपास म्हणजे फक्त 15 वर्षापूर्वीच, म्हणजे जवळपास म्हणजे अत्यंत 50 वर्ष झालेले असले तरी हे दोन्ही अनुभव आजही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. कारण की हे अनुभव जीवनाला कलाटणी देण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि यातील आशय तुम्ही आत्ता नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल याची मला खात्री आहे. म्हणजेच लेखक इथे सांगतात, हे दोन्ही अनुभव तुमच्यासाठी, जर तुम्ही त्या अनुभवाचा आशय नीट समजून घेतला, त्याचे बारकावे तुम्ही समजून घेतले, तर तुम्हाला येणाऱ्या आयुष्यामधील येणाऱ्या अडचणी वेळेस तुम्हाला नक्कीच मदत करतील. आणि तुम्ही मोठे होत असताना, तुमच्या भूमिका तुम्ही पार पाडत असताना, तुम्हाला तुमचं जीवन फुलवताना हे नक्कीच मदत करतील असं त्यांना खात्री आहे, म्हणजेच विश्वास आहे. मुलांनो, अशा पद्धतीने मोठे होत असलेल्या मुलांनो, डॉक्टर अनिल काकोडकर यांनी या पाठाद्वारे अत्यंत अनमोल असा संदेश मुलांनो म्हणजेच तुमच्यासाठी दिलेला आहे. याचा तुम्ही अर्थ समजून घेतला असेल आणि ते अनुभव तुम्ही नक्कीच आपल्या जीवनामध्ये त्याचं आचरण करणार असं मला खात्री आहे. या पाठाचं योग्य पद्धतीने तुम्ही वाचन आणि दिलेला स्वाध्याय पूर्ण करायचा आहे मुलांनो. धन्यवाद.